फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आज आपल्याला चॅप्टर 7 बघायचा आहे, टू पोर्ट नेटवर्क. ओके, टू पोर्ट नेटवर्क हा एक इझी चॅप्टर आहे. यामध्ये नंबर ऑफ म्हणजेच पॅरामीटर आहे जे की समवॉट सिमिलर आहे एकमेकांसोबत, आणि चॅप्टर हा फार कमी वेळात प्रिपेअर होणार आहे. ठीक आहे, तर सुरू करूया आपण टू पोर्ट नेटवर्क. आता ज्यावेळेस आपण इंट्रोडक्शन बघतो की टू पोर्ट नेटवर्क मीन्स व्हॉट, तर टू पोर्ट इज नथिंग बट व्हॉट युअर टू पोर्ट सिस्टम हॅविंग दॅट इज अ टू पेअर ऑफ इनपुट अँड टू पेअर ऑफ इट्स आउटपुट. राईट, म्हणजे टोटल किती पेअर झाले याच्या? टू पेअर. राईट, म्हणजे टर्मिनलच्या फॉर्ममध्ये दॅट इज अ 4 टर्मिनल डिव्हाइस. ओके, त्यामध्ये 2 तुमचे इनपुट असतील आणि 2 काय असतील ते तुमचे आउटपुट असतील. ओके, हे एक प्रकारचं इलेक्ट्रिकल डिव्हाइस असतं, त्याला ह्या प्रकारचे टर्मिनल्स असतात. राईट, आता सिमिलरली आपण जर पोर्टबद्दल जर विचार केला तर पोर्ट म्हणजेच काय की तुम्ही त्या थ्रू एक तर करंट अप्लाय करू शकता किंवा व्होल्टेज अप्लाय करू शकता. ओके, आणि ह्या पोर्टमुळं काय होतं की तुम्ही जे पण कंडिशन म्हणजे इसेन्शियल रिक्वायरमेंट जी असते आपली, जसं की मला इनपुट व्होल्टेज आणि किंवा इनपुट करंट मला अप्लाय करायचं आहे त्या पर्टिक्युलर पोर्टवर. ठीक आहे, ती ही इसेन्शियल रिक्वायरमेंट काय होती, ह्या पोर्टमुळं काय होते, फुलफिल होते. ओके, देन नंतर यामध्ये एक महत्त्वाची कंडिशन काय की पोर्ट कंडिशन लाईक इनपुट करंट विच इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज आउटपुट करंट. ही एक काय होती ह्या पोर्टमध्ये सॅटिस्फाय होते. म्हणजे अप्लाइड व्होल्टेज तर होतच होतं, पुन्हा तुमची रिक्वायरमेंटसुद्धा सॅटिस्फाय होते, आणि इनपुट विच इज इक्वल्स टू व्हॉट युअर आउटपुट, ही पण एक गोष्ट महत्त्वाची यामध्ये क्लिअर होते. त्याचप्रमाणे ह्या टू पोर्ट नेटवर्कचा उपयोग कुठं होतो, तर मॅथमॅटिकल ॲनालिसिससाठी. ठीक आहे, तर मॅथमॅटिकल ॲनालिसिस कुठले, तर त्यामध्ये फिल्टर आहे आपलं. राईट, देन ट्रान्सफॉर्मर, मग तो स्टेप अप असो किंवा स्टेप डाऊन असो. नंतर ट्रान्समिशन लाईन म्हणजेच आपल्या त्या 440च्या असतील, 230च्या असतील. ओके, देन ट्रान्समिशन लाईन नंतर याचा उपयोग होतो स्मॉल सिग्नल मॉडेलमध्ये. ओके, सो इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पॅरामीटर और इम्पॉर्टंट नेटवर्क विच इज यूज्ड इन अ इलेक्ट्रॉनिक्स सर्किट. महत्त्वाचं हे जे आपण टू पोर्ट नेटवर्क बघतोय तर याचा ॲज अ मॅट्रिक्स म्हणून पण वापर होतो. आता मॅट्रिक्स हे ॲक्च्युली काय, तर आता तुम्ही ॲज अ पॉलीचे स्टुडंट असल्यामुळं तुम्हाला 11thला मॅट्रिक्स मॅथमॅटिक्समध्ये असतं. ठीक आहे, माहीत नाही तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये आहे की नाही. तर मॅट्रिक्स इज नथिंग बट व्हॉट, एक 2x2चा काय असतो, एक मॅट्रिक्सचा फॉर्म ह्या टू पोर्ट नेटवर्कमध्ये असतो. 2x2 म्हणजेच काय की मी आता घेतला एक मॅट्रिक्स घेतला लाईक M11 म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम, हा M12, M21, M22. आता तुम्ही जर M11 बद्दल जर विचार केला तर हा पहिला रो आणि पहिला कॉलम. ठीक आहे, 12 म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम. ठीक आहे, त्यानंतर दुसरा रो पहिला कॉलम, नंतर दुसरा रो आणि दुसरा कॉलम. अशा प्रकारचं मॅट्रिक्सचं फॉर्मेशन 2x2 म्हणून आपण वापरतो. त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पॅरामीटर असतात लाईक झेड पॅरामीटर, वाय पॅरामीटर, देन ABCD पॅरामीटर, देन H पॅरामीटर अँड सो ऑन. तर तुम्हाला हे 4च पॅरामीटर आहे सध्या. ओके, सो आज आपण झेड पॅरामीटर बघणार आहोत. तर हे पॅरामीटर बघत असताना यामध्ये व्होल्टेजेस असतात बघा, 2 व्होल्टेज V1 V2 आणि करंट I1 अँड I2. ओके, तर V1 अँड V2 हे एक सिम्पली एक तर ते डिपेंडंट असतील किंवा इंडिपेंडंट असतील, हे आपल्याला ओपन सर्किट इम्पिडन्स पॅरामीटरमध्ये आपल्याला बघायचं, म्हणजे झेड पॅरामीटरमध्ये आता बघायचं. ठीक आहे, सो हे एक जनरल इंट्रोडक्शन आहे. तर टू पोर्ट नेटवर्कमध्ये दोन इनपुट 2 आउटपुटसाठी असतात, एक तर करंट असेल किंवा व्होल्टेज असेल. नंतर मॅथमॅटिकल
मॉडेल म्हणजे फिल्टरमध्ये वापरला जातो, लाईक आपले जे मॅथमॅटिकल मॉडेल आहे इलेक्ट्रॉनिक्समधले, तर त्यामध्ये याचा वापर होतो. देन मॅट्रिक्स हा 2x2चा असतो, 2 रो आणि 2 कॉलमसाठी, तर याला म्हणून 2x2 म्हणतो आपण. देन पॅरामीटर आपण वापरतो, यामध्ये झेड पॅरामीटर, वाय पॅरामीटर, ABCD पॅरामीटर अँड H पॅरामीटर. आणि हे जे पॅरामीटर आपण वापरणार वेगवेगळ्या झेडमध्ये, वायमध्ये, हे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट करंट आणि व्होल्टेज याच्या कंडिशन पण काय होणार, चेंज होत जाणार अकॉर्डिंग टू देअर सिच्युएशन. ओके, सो तर आता बघूया आपण झेड पॅरामीटर. झेड पॅरामीटर याला एक दुसरं नाव पण आहे, दॅट इज ओपन सर्किटेड इम्पिडन्स. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, झेड पॅरामीटर किंवा ओपन सर्किटेड इम्पिडन्स. आता जसं मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे तुमचा जो व्होल्टेज आहे V1 V2 अँड करंट अँड I1 अँड I2 हा पॅरामीटरनुसार काय होईल, वेगवेगळा होत जाईल. आता झेड पॅरामीटरसाठी तुमचा व्होल्टेज V1 आणि V2 हा डिपेंडंट व्हेरिएबल म्हणून काम करतो. ठीक आहे, डिपेंडंट व्हेरिएबल. वेरॅज तुमचा जो करंट आहे I1 आणि I2 हा तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणून काम करतो. हे लक्षात घ्या, कारण हेच तुम्हाला वाय पॅरामीटरमध्ये उलटं दिसल. I1 I2 हा डिपेंडंट असेल आणि V1 आणि V2 हा इंडिपेंडंट असेल. तर त्यामुळं हे थोडंसं महत्त्वाचं की V1 and V2 and I1 and I2 सिच्युएशन इज टू बी डिफरंट फॉर अदर पॅरामीटर. ओके, सो एवढं तर क्लिअर आहे की V1 V2 हा डिपेंडंट आहे, I1 I2 हा इंडिपेंडंट आहे. तर याला फंक्शनच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हटलं तर V1 इंटू V2 विच इज इक्वल्स टू फंक्शन ऑफ I1 कॉमा I2, कॉमा देऊ शकता तुम्ही. ठीक आहे, फॉर सेपरेशन V1 कॉमा V2 इज इक्वल्स टू F फॉर व्हॉट, दिस इज अ फंक्शन. ओके, देन मग आता आपल्याला याचं काय बघायचं आहे, तर एक्सप्रेशन बघायचं. एक्सप्रेशन सोपंच आहे, जास्त काही असं मोठा प्रकार नाही आहे, आणि असला मोठा पण तर फार इझी आहे. ठीक आहे, काही असं घाबरण्याचं काम नाही. तर एक्सप्रेशन बघा. आता आपल्याला माहिती आहे की आपला ओहम्स लॉ काय सांगतो आपल्याला, की V इज इक्वल्स टू I इंटू R, राईट. तर यामध्ये तुमचा इम्पिडन्स कोणचा आहे, झेड आहे, म्हणजे R हा रिप्लेस होणार कशाने, झेडनी. म्हणजे V इज इक्वल्स टू I इंटू झेड म्हणा किंवा झेड इंटू I म्हणा. बरोबर आहे, दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही घेऊ शकता. ओके, तर आता हे तुमच्याकडं व्होल्टेज तर LHSला आहे, मग माझ्याकडं व्होल्टेज किती आहे, 2 आहे, V1 आणि V2. तर यासाठी माझं इक्वेशन पण हे वेगवेगळं असणार. म्हणजे मॅट्रिक्स माझ्याकडं झेड पॅरामीटर असल्यामुळं मी जो M11 M12 M21 आणि M22 दाखवला होता, तर तोच आता कशाने राहील, Z11 Z12 Z21 अँड Z22. ओके, तर इथं मी Z11 घेतो आहे इंटू त्यासाठी करंट I1. आता दुसरा रो आहे म्हणून मी याला कन्सिडर करणार Z21 आणि तुमचा करंट I1. समजते, दोघांना प्लस दोघांना प्लस. त्यानंतर आता Z12 त्यासाठी तुमचं करंट काय असणार, I2, आणि देन Z22 तुमचा करंट काय असणार, I2. हे कळतंय का? यासाठी बघा आपण एक असा एक मॅट्रिक्स काढू, Z11 Z12 Z21 अँड Z22. फर्स्ट आपण हे घेतलं, राईट. त्यानंतर ही कंडिशन याला वापरली. समजतंय? ठीक आहे, तर तिथं मी M घेतला होता, पण आता वापरतोय मी काय, दॅट इज Z, राईट, कारण पॅरामीटर तुमचं चेंज झालं आहे म्हणून. ओके, आता तुमच्याकडे दोन इक्वेशन आले, एक V1चं आणि V2चं, राईट. देन आता तुम्हाला माहीत आहे बघा, Z11 Z12 Z21 Z22 हे काय झाले, ह्या मॅट्रिक्सचे झेड पॅरामीटर झाले. काय झाले, झेड पॅरामीटर. ओके, तर मग याला मला कंबाईन फॉर्ममध्ये मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर मी याला कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो, तर V1 V2 फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल्स टू Z11 Z12 Z21 Z22
ओके, अँड देन तुमचा करंट I1 अँड I2. आता तुम्हाला जर फर्स्ट इयरला जर तुम्हाला मॅथमॅटिक्स जर झाला असेल, ठीक आहे, पॉलीला, तर हे तुम्हाला समजण्यासाठी फार सोपं आहे. ठीक आहे, हा Z21 आहे, राईट. तर हे फार अति सोपं जातं, कारण तिथं मॅट्रिक्सचे थोडे बेसिक जर कन्सेप्ट असतील तर यामध्ये समजायला फार फास्ट होतं ते. ओके, म्हणजे यालाच आपण म्हणतो V=Z × I. बरोबर ना? का? कारण बघा, याला मी येल्लो घेतो. बघा, हा V तुमचा इथं आला, हा Z इथं आला आणि हा I आला. ओके, सो V=Z × I, दॅट इज कंबाइनली कॉल्ड ॲज. ओके, देन आता पुढं जर आपण बघितलं तर ह्या पर्टिक्युलर पॅरामीटरमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, करंट हा 0 करायचा आहे. बरोबर. मग आता करंट ज्यावेळेस तुम्ही 0 करता तर त्यासाठी यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन असतात. म्हणजे एक आउटपुट पोर्ट आणि एक इनपुट पोर्ट. आता ते काय असतं ॲक्च्युली मी तुम्हाला आता ते सॉल्व करूनच सांगतो. ओके, सो फर्स्ट केस आपण बघूया. आता याच्या पुढंच कंटिन्यू, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आता तुम्हाला ज्यावेळेस करंट 0 करतात ती कंडिशन. तर यामध्ये मी फर्स्ट केस घेतो, दॅट इज आउटपुट पोर्ट इन अ ओपन सर्किट. म्हणजे आउटपुट साईडची पोर्ट तुम्ही काय केली, ती शॉर्ट सर्किट केली किंवा ओपन सर्किट केली. मग आता तुमची डायग्राम पण त्यासाठी चेंज होणार. हे तुमचं 2 पोर्ट नेटवर्क, हे तुमचं व्होल्टेज V1. ओके, आणि त्यावेळेस तुमचं V2 हा काय ओपन आहे. बरोबर. तर फर्स्ट तुमचा करंट I1 असणार आणि यातनं काय असणार, तुमचा I2 हा 0 असणार, कारण तुमचं व्होल्टेजच काय 0 आहे दुसरं. बरोबर. तर हे तुमचं I2 इज वॉट, दॅट इज 0. ओके, देन आता I2 जर तुमचं 0 असला तर व्होल्टेज V=I × R आपल्याला ओहम्स लॉ सांगतो. बट आपलं इक्वेशन काय V=Z × I आहे. बरोबर. तर मग आता मला V1 साठी जर फाइंड करायचं असेल तर V1 काय असतं, Z11 × वॉट I1. म्हणजे तुम्हाला पोर्ट तर सोडावं नाही लागणार. समजतंय का? पोर्ट तर सोडायचं नाही. ओके, तर त्यासाठी ह्याप्रमाणे तुम्हाला Z11 साठीचं इक्वेशन काय बनतं बघा, V1/I1. बरोबर. त्यावेळेस तुमचा I2 काय असतोय 0, कारण कंडिशनच आहे आपली I2 ही 0 आहे. आउटपुट आपण 0 ठेवलं आहे म्हणून. बरोबर. मग हा जो Z11 जर तुम्ही घेताय, राईट, तर हा ॲज अ ड्रायव्हिंग पॉईंट म्हणून काम करतो. काय करतो? ड्रायव्हिंग पॉईंट. ठीक आहे. तर हे कशाबद्दल झालं, V1 बद्दल झालं. त्याचप्रमाणे तुम्ही V2 बद्दल पण घेऊ शकता. मग V2 काय असणार, Z21 म्हणजे पहिल्याच लाईनमधले इंटू I1, म्हणजे Z21 V2/I1 वेन I2 0. आणि हा ज्यावेळेस Z21 आपण फाइंड करतो तो ॲज अ ट्रान्सफर इम्पिडन्स म्हणून काम करतो. समजतंय? तर इथं आपण काय करतोय, ह्या मॅट्रिक्समधले Z11 आणि Z21 ह्या दोनच गोष्टी इथं काय करतोय, आपण फाइंड करतोय. आता तुम्ही म्हणशाल सर हे Z12 आणि Z22 कुठं गेलं, तर ते येतं तुमचं इनपुटमध्ये. ठीक आहे. हे कुठलं चालू आहे सध्या, आपलं आउटपुट चालू आहे. तर हे कशामध्ये जाईल, आता इनपुटमध्ये जाईल. पण इथंपर्यंत क्लिअर आहे का? ओके, तर ह्या गोष्टी जर क्लिअर होत असेल तरच पुढं तुम्हाला काय होईल, शिकण्यासाठी मजा येईल. बघा आता नेक्स्ट काय, तर नेक्स्ट आहे आता तुमचं इनपुट पोर्ट. आता मला सांगा, तुम्ही जर इनपुट पोर्ट ज्यावेळेस तुम्ही घेताय तर त्यावेळेस तुमचा करंट I1 हा 0 पाहिजे. उलटं करावं लागणार. बरोबर. म्हणजे I1 जर तुम्ही 0 केला, डायरेक्ट घेऊ, आता आपण डायग्राम ड्रॉ करण्याची गरज नाही, कारण तुमचा V1 हा काय असणार, ओपन सर्किट असणार. म्हणजे V1 काय असणार, लाईक Z12 × I2. बरोबर. सो Z12 V1/what I2. बरोबर आहे, किंवा ज्यावेळेस I1 0 असेल तेव्हा. ओके, आणि V2 साठीचं इक्वेशन काय बनणार, V2 Z22 × what I2. सो Z22 V2/I2.
I2 when I1 is 0. म्हणजे हे दोन इक्वेशन ओके यासोबत आणि यासोबत तुम्ही कम्पेअर करू शकता. इथं ड्रायव्हिंग पॉईंट म्हटला जातो, इथं ट्रान्सफर इम्पिडन्स म्हटला जातो. त्याचप्रमाणे ह्या पॉईंटला देखील तुम्ही वेगळं नाव देऊ शकता किंवा रिप्रेझेंट करू शकता. तर हा Z12 नाव याला दिलं जातं, दॅट इज अ फॉरवर्ड ट्रान्सफर इम्पिडन्स. ठीक आहे. अँड आफ्टर दॅट Z22 इज कॉल्ड ॲज अ ओपन सर्किट आउटपुट इम्पिडन्स. ठीक आहे. सो या गोष्टी यामध्ये काय होत आहे, क्लिअर होत आहे. ओके. तर हा तुमचा काय आहे, सिम्पली झेड पॅरामीटर, राईट. हे थोडंसं झूम इन झूम आउटमध्ये थोडंसं तुम्हाला एक वेगळं वाटत असेल, पण माझं एक मोठं असं राहील की सगळं तुमचं ऑन पेज, एका पेजवर तुम्ही काय करू शकता, याला बघू शकता. ओके. सो अशा प्रकारचं हे काय झेड पॅरामीटर आहे. आता आपल्यालाच इक्विव्हॅलेंस सर्किट बघायचं, देन जनरल प्रॉपर्टीज बघायच्या आणि एक सॉल्ड एक्झाम्पल बघूया आपण. ओके. सो इथंपर्यंत क्लिअर आहे. ओके. ओके. तर नेक्स्ट बघायचं आता आपल्याला इक्विव्हॅलेंट सर्किट, पण कशाचं, झेडचं. द इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये वेगळं काही नाही आहे, फक्त आपण त्याच्यामध्ये इम्पिडन्स काय केलं आहे, अटॅच केलं आहे Z11. ओके. देन प्लस मायनसमध्ये आपण त्याला Z12 असं म्हणू. ओके. देन दिस इज V1 प्लस अँड मायनस. सिमिलर फॉर राईट साईड ऑल्सो, Z212 and plus minus like Z22. okay, this is I2, this is I1 and output V2, positive negative. okay, this is equivalent circuit. महत्त्वाचं आता ह्या इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये बघा, तुम्हाला जनरल प्रॉपर्टीज सुद्धा बघायच्या तुमच्या. ठीक आहे. सो जनरल प्रॉपर्टीज कुठल्या आहे, तर दोन प्रकारच्या प्रॉपर्टी आहे बघा यामध्ये. फर्स्ट दॅट इज अ रेसिप्रोकल नेटवर्क, ही एक प्रॉपर्टी आहे. आणि दुसरं आहे दॅट इज अ सिमेट्रिकल नेटवर्क. आता सिमेट्रिकल रेसिप्रोकल नेटवर्क काय बघा. रेसिप्रोकल म्हणजेच काय की तुमचा हा रॅशो असतो एक प्रकारचा, कोणाचा, व्होल्टेज आणि करंटचा. पण यांचं म्हणणं काय की व्होल्टेज V1 ज्यावेळेस असेल न्यूमरेटरला, तर तुमचं डिनॉमिनेटरला करंट हा 2च्या स्वरूपात पाहिजे. म्हणजे V1/I1 नाही पाहिजे, तर काय पाहिजे, V1/I2 पाहिजे. म्हणजे मिसमॅच पाहिजे. V/I तर पाहिजेच, पण महत्त्वाचं काय, तर V1 असेल तर I2 पाहिजे. तर याला म्हणतो आपण रेसिप्रोकल नेटवर्क. आणि सिमेट्रिकल नेटवर्क म्हणजे काय की अशा प्रकारचं नेटवर्क की ज्याच्यामध्ये तुमचं व्होल्टेज आणि करंट हे दोन्ही सारखंच असेल. म्हणजे V1/I1 आणि V2/I2, म्हणजे हे काय झालं, सारखं सारखं झालं. पण रेसिप्रोकलमध्ये सेम असतं का, तर नाही. तर सिमेट्रिकलमध्ये ते काय असतं, सेम असतं. हे एवढा यामध्ये एक फरक आहे. आणि यालाच आपण दोन प्रकारच्या प्रॉपर्टीज आपण कशाला म्हणतो, झेड पॅरामीटरच्या म्हणतो. ओके. आता हे जे आपण जे शिकलो, तर त्याच्या बेसिसवर आता काय बघायचं, आपल्याला इक्वेशन बघायचं. तर बघूया इक्वेशन काय आहे. ओके. तर आता आपल्याला प्रॉब्लेम बघायचं बघा. तर आपण जे आत्ता बघितलं ज्या गोष्टी, ओके, ज्या शिकल्या आपण, I1 0, I2 0, त्यावेळेस काय कंडिशन आहे, तेच आपल्याला झेड पॅरामीटरच्या इक्वेशनमध्ये सॉल्व करताना वापरायचं. आता तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे बघा. यामध्ये गिवन नेटवर्क काय आहे की R1 R2 R3 दिलेलं आहे. ओके. आणि हे तुमचे इनपुट आणि हे आउटपुट आहे. ओके. तर जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, Z11 आणि Z21 फाइंड करायचं आहे फर्स्ट. नंतर Z12 आणि Z22 समजतं आहे. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आहे Z11 Z12 Z21 आणि Z22, तर आपण पहिले ह्याच दोन पॅरामीटर पहिल्या स्टेपमध्ये फाइंड करतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये हे दोन पॅरामीटर फाइंड करतो. ठीक आहे. तर बघा, लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्हाला
आता फर्स्ट Z11 ज्यावेळेस फाईंड करायचं तर तुम्हाला V1 हे ऑन करायचं आणि V2 हे काय करायचं, ओपन करायचं. बरोबर, म्हणजे ही फर्स्ट केस आहे Z11 आणि Z21 फाईंड करण्याची. राईट. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही I1 अप्लाय करताय त्यावेळेस तुमचा करंट काय असतो, हा 0 असतो. हे आपण ऑलरेडी पण बघितलंय. बरोबर, तर तेच आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, त्याच सिच्युएशनला बघायचं आहे. बघा, त्यावेळेस आपण जो V1 घेतला होता आठवतोय, तर तो V1 पुन्हा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला, की V1 इज इक्वल्स टू दॅट इज अ Z11 इंटू वाट I1. बरोबर, मग इथं तुम्ही Z11 जो फाईंड केला होता V1 अपॉन I1, त्यावेळेस तुमचा I2 हा 0 होता. बरोबर, तर इथं पण तुम्ही तेच करताय की V1 अपॉन वाट I1, तर तो किती मिळतोय 11 ओहम. तर 11 ओहम कसा मिळेल, कारण 5 आणि 4 हे तुम्ही काय करता इथं लूप फिरवताय, म्हणून 5 + 6 दॅट इज 11. सो इट्स करंट इज I1 फ्लोईंग फ्रॉम द बोथ द रेजिस्टन्स, सो इट्स 11. हे समजतंय? ठीक आहे, ही पहिली कंडिशन जशाच तशी आपण वापरली. त्याचप्रमाणे तुम्ही ज्यावेळेस Z2 म्हणजे V2 ज्यावेळेस फाईंड करता, बरोबर, तर त्यावेळेस आपण काय बघितलं होतं सेकंड याला, की V2 इज इक्वल्स टू दॅट इज Z21 इंटू I1. बरोबर, म्हणजे Z21 इज इक्वल्स टू V2 अपॉन I1. हेच इक्वेशन तुम्हाला इथं मिळतंय. बरोबर, देन आता यामध्ये तुमचा I2 तर काय, हा 0च आहे. बरोबर, आता तुम्हाला हे जे आहे Z21 हा फाईंड करायचा आहे, तर कोणाच्या अक्रॉस फाईंड करायचा आहे, 6 ओहमच्या. म्हणून तुमचं इथं काय येतं, डायरेक्टली 6 ओहम हे याचं Z21 मिळतो. समजतंय का, हे 6 ओहम डायरेक्टली मिळतोय आणि हा 11 ओहम आपण आत्ता फाईंड केला. ठीक आहे, देन आता जसं तुम्ही Z21 फाईंड केलं, बरोबर, त्याप्रमाणे आता काय फाईंड करायचं, Z12 आणि Z22. तर याला सेम पद्धतीमध्ये, पण फक्त याच्यामध्ये V2 ऑन ठेवा आणि V1 काय करा, ऑफ करा. समजलं, म्हणजे दाखवताना दाखवायचं आहे ते, पण तुम्ही फाईंड करताना तुम्हाला V1 V2 हे दोन्ही लागणारच आहे. पण शक्यतो V2 तुमचा हा काय होईल, ऑन राहील आणि V1 हा ओपन राहील. ठीक आहे, तर बघा तेच करतोय आपण पुन्हा. हे लक्षात घ्या, यामध्ये आपण काय केलं होतं, की सेकंड कंडिशन म्हणजे इनपुट पोर्ट ओपन सर्किट केला होता. म्हणजे ज्यावेळेस I1 हा 0 होता तेव्हा काय होतं बघा, V1 इज इक्वल्स टू Z12 इंटू I2. सो Z12 इज इक्वल्स टू V1 अपॉन I2. तर V1 अपॉन I2 कसं फाईंड करणार, तर हा 4 + 6 म्हणजे हा किती मिळतो तुमचा 10. बरोबर, तर हे तुम्हाला एक मिनटं, 10 तुमचा Z22 मिळतो, सॉरी Z22 तुमचा 10 मिळतो. राईट, दिस इज 10. बट ज्यावेळेस तुम्ही जसा मधला एलिमेंट कन्सिडर केला होता, लाईक Z21ला, बरोबर, तो पण किती होता, 6 ओहम होता. आणि हा पण किती आला तुमचा आता Z12. म्हणजे हे समजलं तुम्हाला, हा 1 इकडं आणि हा 2 म्हणजे क्रॉसवाल्यांचे आन्सर्स हे नेहमी सेमच आहे. बरोबर, देन नंतर तुम्हाला ह्या दोघांची बेरीज किती मिळाली बघा, कुठल्या काय फाईंड करताना, दॅट इज Z22. मग Z22 ज्यावेळेस फाईंड करशाल तर त्यावेळेस तो किती मिळतो, 4 + 6 दॅट इज 10 ओहम. ओके, तर म्हणजेच तुमचं Z11 हा किती मिळाला, 11. बरोबर, आणि Z22 किती मिळाला, 10. तर Z12 हा किती मिळाला, 6. आणि Z21 हा पण किती मिळाला, 6. म्हणजे हे दोन्ही एलिमेंट कसे असतील, नेहमी सारखेच असतील बघ. ठीक आहे, अशा सर्किटला फक्त, नाही तर तुमच्या नेहमी सर्किटला ते सारखे राहणार नाही. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा, सेकंड इक्वेशनमध्ये तुम्हाला रेसिप्रोसिटी म्हणजेच कंडिशन चेक करायची आहे, ती कोणचं नेटवर्क रेसिप्रोसिटी आहे, म्हणजे रॅशो सांगताना. राईट, आता 5 ओहम आणि 6 ओहम, राईट, हे पॅरलल आहे. पुन्हा हे पण काय पॅरलल, ते याच्या वेगवेगळ्या कंडिशन सांगायच्या, V1 I1 असताना काय वगैरे. राईट, सिमेट्री असेल तर सारखं असतं, V1 अपॉन I1 असतं जसं सांगितलं शेवटला. बरोबर, V2 अपॉन I2. तर हे काय तुमचं रेसिप्रोचेक सिमेट्री नेटवर्क असेल.
जर रेसिप्रोकेटिंग नेटवर्क असेल तर मग V1/I2 असणार. ओके, तर अशा प्रकारे काय हे तुमचं साधं सरळ दॅट इज झेड पॅरामीटर. ओके, यानंतर आहे दॅट इज वाय पॅरामीटर. तर वाय पॅरामीटर काही वेगळं नाही आहे, सारख्याच प्रमाणात आहे. बघा वाय पॅरामीटरमध्ये काय आहे, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की जसं पॅरामीटर बदललं तर त्यांचे इंडिपेंडंट आणि डिपेंडंट पॅरामीटर हे पण काय होईल, चेंज होईल. तर तिथं पण आपण काय घेतलं होतं, करंट I1 I2 घेतला होता आणि V1 V2 घेतला होता, बरोबर. यामध्ये पण तेच करतोय, पण महत्त्वाचं की इथं V1 आणि V2 हा इंडिपेंडंट आहे, बरोबर. झेड पॅरामीटरमध्ये V1 आणि V2 हा काय होता, डिपेंडंट होता, लक्षात असू द्या. आणि I1 आणि I2 हा इंडिपेंडंट होता, लक्षात आलं. तर हा I1 आणि I2 इथं काय आहे, डिपेंडंट आहे. म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे ना. हे काय आहे तुमचं वाय पॅरामीटर. वाय पॅरामीटरचं दुसरं नाव काय, टू पोर्ट ॲडमिटन्स पॅरामीटर. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुमचं झेड पॅरामीटरचं नाव काय, ओपन सर्किटेड इम्पिडन्स. समजतंय. तर हा फार मेजर यामध्ये फरक आहे, कारण ह्याच बेसिसवर तुमचं काय बनतं मध्ये का, पुढचं सर्किट बनतं. कारण V आपण काय बनवलं होतं मध्ये, V1, V2 F इन ब्रॅकेट I1, I2, बरोबर ना. हे इक्वेशन याचं होतं झेड पॅरामीटरचं. आता वाय पॅरामीटरचं जर बनवायचं म्हटलं तर I1, I2 F V1, V2 हे असं बनणार. बघायचं असेल तर बघा, बनतं इथं इक्वेशन, बरोबर आहे. तिकडे काय होतं, V1 V2 F I1 I2 हे कशामध्ये होतं, झेडमध्ये होतं. हे काय आपलं आता वाय. तर वायमध्ये हे इक्वेशन असं का, कारण डिपेंडंट आणि इंडिपेंडंट ह्या गोष्टी बदलल्यामुळं. समजते. आता एक्सप्रेशन पण यानुसारच चालेल, जसं आपण इकडं चालवत होतो V दॅट इज झेड इंटू आय घेत होतो, बरोबर ना. यामध्ये इक्वेशन काय चालणार, I पॅरामीटर म्हणून वाय. तर वाय इंटू काय असणार, दॅट इज व्ही. कळतंय. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये वाय पॅरामीटरमध्ये सेम जशाच तसं एक्सप्रेशन असणार, फक्त लिहिण्याचा बदल वेगळा असणार. कळतंय. तिथं V1 V2 घेतला, तिथं काय I1 I2. नंतर तुमचा मॅट्रिक्स इथं काय Y11 Y12 Y21 आणि Y22. हे कळतंय का. तिथं आपण घेतलं होतं Z11 Z12 Z21 Z22. आता तो झेड पॅरामीटर असल्यामुळं आपण त्याला झेड न दाखवणार ना. आता आपला हा वाय पॅरामीटर इथं आपण वायने दाखवणार, दुसरा काहीच बदल नाही. आणि दुसरा बदल काय महत्त्वाचा, की I Y इंटू व्ही हे आपलं मेन इक्वेशन आहे. त्याच्यानुसारच सगळे इक्वेशन आपण काय करतोय, लिहितोय. ठीक आहे. तर हे जर कळालं तर हे वाय पॅरामीटर फार फास्ट समजून जातं. इथं तेच करतोय आपण. ओके. सो हे दोन करंट वेगवेगळे घेतले, याचे राईट साईडचे व्होल्टेज वेगवेगळे घेतले आणि तुमचा हा मॅट्रिक्स वेगळा लिहिला, बरोबर. देन आता याच्यामध्ये पण सेम, जसं तुम्ही तिथं करंट काय केला होता, झिरो केला होता. करंट झिरो करून तुम्ही दोन कंडिशन घेतल्या होत्या, की पहिले स्टार्टिंगला तुम्ही आउटपुट ओपन सर्किट घेतलं होतं आणि नंतर इनपुट ओपन सर्किट घेतलं होतं, बरोबर ना. तर इथं तुम्ही आता करंट नाही झिरो करणार, इथं काय कन्सिडर करणार, तुमचा व्होल्टेज तुम्ही झिरो करणार. काय करणार, व्होल्टेज झिरो. व्होल्टेज हा तुम्ही शॉर्ट सर्किट करताय, म्हणून ह्या आउटपुट पोर्ट आणि इनपुट पोर्ट असे दोन पॅरामीटर पडतात. कळतंय का. तुम्ही वाटलंच तर व्हिडिओ पुन्हा मागं जाऊन बघू शकता की त्यामध्ये काय घेतलं होतं ना आपण, यामध्ये काय घेतोय. कळतंय का. कारण पहिल्या याच्यामध्ये तुमचं V काय होतं, I इंटू झेड होतं, बरोबर. हे झेड पॅरामीटरसाठी होतं. आता आपलं वाय पॅरामीटर आहे, तर हे I काय आहे, सिम्पली व्ही इंटू वाय आहे, बरोबर ना. तर यामध्ये तुमचा जो LHS असतो हा झिरो करायचा नसतो, पण जो RHS असतो, राईट. लाईक करंट तुम्ही पहिले याच्यामध्ये झिरो केला, आता काय करायचं तुम्हाला, व्होल्टेज हा झिरो करायचा फॉर आउटपुट अँड फॉर इनपुट. तर इथं बघा, आपण आउटपुट पोर्ट शॉर्ट सर्किटेड V2 आपण झिरो करतोय, तिथं आपण काय केलं होता, I2 झिरो केला होता. समजतंय. देन आता तुम्ही V2 जर झिरो केला तर हा सिम्पली काय असणार आहे, ओपन सर्किट असणार आहे, बरोबर. मग बाकीच्या कंडिशन ज्या आहे त्याच असणार, बरोबर. कारण I1 काय असतं, V11 इंटू Y11 इंटू V1.
सो y11 इज इक्वल्स टू I1 आपण V1 सेम जशाच तसं ते वापरतो आपण इथं. ठीक आहे. आणि तुमचं पुन्हा V11 काय म्हणतो तुमचा इज ऑल्सो कॉल्ड ॲज ड्रायव्हिंग पॉईंट. त्याच्यामध्ये पण होता ड्रायव्हिंग पॉईंट बरोबर. देन सिमिलरली आता इनपुटमध्ये काय आहे बघा, जसं तुम्ही y11 फाईंड केला तर y21 पण फाईंड करू शकता. जसं मॅट्रिक्समध्ये y11 y12 y21 आणि y22. तर आउटपुट असेल तर पहिले आपण हे फाईंड करतो बरोबर. आता इनपुट असेल तर नंतरला हे फाईंड करणार. कळतंय. तेच पॅरामीटर जशाच तसं वापरायचं आहे, काहीच नाही दुसरं. ठीक आहे. इथं तेच केलं बघा, इनपुट पोर्ट आणि सेम तेच फॉर्म्युला, पण याच्यामध्ये काय V1 तुमचा 0 आहे. ओके. सिमिलरली यामध्ये पण तेच केलं, V1 तुमचा 0 पण y22 फाईंड केला. ठीक आहे. तर हे अशाप्रमाणे काय सिमिलर पॉईंट आहे. नंतर याचं इक्विव्हॅलेंट सर्किट बनवलेलं आहे बघा. इक्विव्हॅलेंट सर्किट बनवताना हा आता सिरीजमध्ये प्रॉपर दाखवला, तो आपला हा पॅरललमध्ये दाखवला. Z1 झेड पॅरामीटर हे कसे होते सिरीजमध्ये होते, पण वाय पॅरामीटर हे कसे आहे एकमेकांना पॅरलल आहे. ओके. देन याच्यामध्ये कंडिशन ऑफ सिमेट्री ह्या त्यांच्या कंडिशननुसार आणि आपल्या कंडिशननुसार या सेमच आहे. ओके. सिमेट्री असेल रेसिप्रोसिटी असेल तर काय असतं वेगळं असतं रॅशो, आणि त्याच्यावर सेम पद्धतीमध्ये पुन्हा तेच प्रॉब्लेम. म्हणजे काय असं विशेष नाही की एक्सप्लेन करण्यासारखं काय, फक्त फॉर्म्युला बदलला आहे. तुम्ही काय करता त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करताय फक्त. ओके. सो अशाप्रमाणे हे आहे दिलेलं तुम्हाला, दॅट इज अ वाय, सिम्पली वाय पॅरामीटर म्हणतो आपण त्याला. ओके. देन यानंतर थर्ड आहे बघा तुमचं ट्रान्समिशन पॅरामीटर, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. सो आपण इथंच थांबूया. थँक्यू.